जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी सोलापुरातील शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांचे गेल्या 4 दिवसांपासून आंदोलन सुरू आहे। जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी सोलापुरातील शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांचे गेल्या 4 दिवसांपासून आंदोलन सुरू आहे। विविध कर्मचारी संघटनांच्या माध्यमातून हे एकत्रित आंदोलन राबवले जात असून मोठ्या संख्येने कर्मचारी सहभागी झाले आहेत। आरोग्य कर्मचारी, चतुर्थ श्रेणी कर्मचारी, कार्यालयीन लिपिकांसह विविध विभागातील कर्मचारी जिल्हा परिषदेसमोर एकत्र येत आंदोलन करत आहेत। शासनाने लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी आंदोलकांनी केली आहे। महाराष्ट्र मध्यवर्ती कर्मचारी संघटनेचा महाराष्ट्र मध्यवर्ती कर्मचारी संघटनेचा हमारी युनियन यावेळी संघटक समन्वयक अशोक इंदापुरे यांनी आंदोलनाबाबत भूमिका मांडत जुन्या पेन्शनसाठी लढा सुरूच ठेवण्याचा इशारा दिला आहे। त्या मागण्या संदर्भात सरकारकडे नेहमी चर्चा होते, परंतु निर्णय होत नाही। आज 4थ्या दिवशी आम्हाला संप करावा लागतं, हेच आमचं दुर्दैव आहे। कारण आम्ही या राज्यातल्या शेतकरी आणि कामगारांची पोरं आहोत, शेतमजुरांची पोरं आहोत। आम्ही कुठल्या आमदार खासदाराची पोरं नाहीये। आम्हाला जर का भविष्यामध्ये आमची आर्थिक हित जोपासणारी जर का पेन्शन योजना सरकार लागू करत नसेल तर आमच्याकडे आंदोलनाशिवाय दुसरा पर्याय नाही। आज वर्ग 3 आणि वर्ग 4 चे 100% कर्मचारी संपावरती आहेत। राजपत्रित अधिकाऱ्यांनी संपाला पाठिंबा दिलेला आहे। सगळ्या कार्यालयातील कामकाज ठप्प आहे। नागरिकांना त्रास होतोय, याची आम्हाला जाणीव आहे। म्हणून सरकारला आम्ही अपील करतोय, माननीय मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब आमच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना बोलवावं, चर्चा करावी आणि आमचा प्रश्न सोडवावा।